हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार. वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्णाचे प्राण वाचले असते. राधाकृष्ण पवार समितीच्या अहवालावरून चाकणकरांची माहिती. तीनही समित्यांचा अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवरती कारवाई होणार. दोषींना वाचवणार नाही, कायदेशीर कारवाई होणारच. पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकरांची माहिती. गर्भवती महिलेला रक्तस्राव होत असून सुद्धा उपचाराविना तब्बल 5.5 तास तात्काळत ठेवलं तर रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी केल्यानं रुग्णाचं खच्चीकरण रुपाली चाकणकरांनी केलं स्पष्ट. अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली. अंधभक्तीची नशा उतरल्यावर भारतात सुद्धा स्फोट होणार. खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला. खासदार मेधा कुलकर्णींचं महिला आघाडी विरोधात पत्र. डॉक्टर घैसास यांच्या क्लिनिकमध्ये झालेली तोडफोड अशोभनीय. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंना पत्र लिहित नाराजी व्यक्त. भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा प्रश्न लावून धरल्यानं धमकी दिल्याचा आरोप. पोलीस स्टेशनमध्ये करणार तक्रार. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते निर्भया सायबर लॅबचं उद्घाटन. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मदत होणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. उपचाराविनाच घरी पाठवल्यामुळे 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. रायगडमधील माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. रुग्णालयातील डॉक्टरांवरती हलगर्जीपणाचा आरोप. आणि राज्यात उष्णतेची लाट तर विदर्भात येत्या 2 ते 3 दिवसात तापमान 45 अंशांवर जाण्याचा अंदाज. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.